माझिया प्रियाला प्रीत कैला। अभिजितची पत्रिका मी पाहिली आहे. ग्रह अनुकूल आहेत, सुस्थितीत आहेत. आत्मविश्वास, महत्वाकांक्षी स्वभाव, संघर्ष आहे. सगळ्या गोष्टी सहजासहजी मिळणार नाहीत. मग अशी ती एक मुलगी आली होती, काय बरं तिचं नाव? शमिका. नाही, शमिका नाही, ती दुसरी पत्रिकेबद्दल विचारत होती ती रिया. हा, रिया. तर ती जयची पत्रिका आणि तिच्या बहिणीची पत्रिका जुळते की नाही मला विचारत होती. मी तिला सांगितलं हे होऊ शकत नाही. पण गंमत पहा, तिच्या बहिणीची आणि अभिजितची पत्रिका अगदी तंतोतंत जुळते, अगदी 36 गुण जुळतात. पण गुरुजी त्याचा काही उपयोग नाही हो. ही मुलगी शमिका अमेरिकेहून खास जयशी लग्न करायला इथे आली आहे. मग तिने पुनर्विचार करावा असा मी तिला सल्ला देईन. खरंय, आशू जिवंत आहे, पण ती कुठे आहे, कशी आहे हे मला माहित नाही. मी तिला शोधण्याचा प्रयत्न करतोय. तुमच्या सांगण्यामुळे माझं काम मी अर्धवट सोडलं. तुम्ही जसं मला सांगितलं तसंच मी शमिकाजीला सांगितलं. हा, इतकंच काय, त्या मुलाचं नाव देखील मी त्याला खोटं सांगितलं. अपार्ट फ्रॉम दॅट, तुम्ही दिलेलं लॉकेट करेक्ट हे अश्विनीच आहे हे पण मी त्याला समजून सांगितलं. मॅडम, आय डोंट नो, सॉरी. तुम्ही सगळं का करताय प्लीज कळेल. मगाशी होतीस त्यापेक्षा आता बरी वाटतेस. तू इतकं छान समजावून सांगितलंस मला. बेटर वाटतंय ते तुझ्यामुळे. मी काहीच नाही केलं. मला जे माहिती होतं तेवढंच सांगितलं फक्त. हो, पण तेच महत्वाचं होतं ना. ज्यावेळी मला गरज होती त्यावेळी मला तुझे शब्द कामी आले. थँक्स. काय ग, कुठे गेली होतीस? काही नाही ग, जरा काम होतं. कॉफी घेणार आहेस? नाही, नको थँक्स. बरं सँडी, तुला कॉन्ट्रॅक्ट बघायचा होता राईट? तयार आहे. दॅट्स नाईस. त्याच्यावरती सह्या झालेल्या नाही आहेत. शमिका आणि जयचं लग्न झालं की मगच सह्या होती. ज्या दिवशी मला कळलं ना की अनिरुद्धने सगळी प्रॉपर्टी अश्विनी आणि शमिकाच्या नावाने केली आहे, त्याच दिवसापासून मी या प्लॅनचा विचार करायला लागले. म्हणजे काय, 22व्या वर्षाच्या आत जय बरोबर शमिकाचं लग्न झालं की त्या प्रॉपर्टीवर जयचा पण हक्क असेल. म्हणजे अर्थातच ती सगळी प्रॉपर्टी जय माझ्या नावावर करेल. तुलाही यात फायदा आहेच. हा, आता हे सगळं करायला जर जय तयार नाहीच झाला तर त्याच्या भूतकाळातल्या काही गोष्टी माझ्या हातात आहेतच, तुला तर माहिती आहे. देव करो आणि शमिका आणि जयचं लग्न लवकर हो. त्या दोघांच्या मध्ये तिसरं कोणी नाही येता कामा. सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके. शमिकाच्या आयुष्यात कोण येणार? अगं, अनिरुद्धची मुलगी आहे ती. न्यू जर्सीत वाढली तरी ऍब्सोल्यूट मध्यमवर्गीय. डोंट वरी, शमिकाच्या आयुष्यात जयची जागा कुणीच घेऊ शकत नाही. आजपासून मी एका नव्या नजरेने आयुष्याकडे बघणार आहे. मला खरंच जयाला जाणून घ्यायचंय. अभिजित बरोबर बोलला होता. माझ्या नशिबाने मला त्याच्याच साठी इथे आणलंय. सगळं तुझ्या इच्छेनुसार घडतंय ना. मग माझ्या बाजूला उभा असलेला हा मुलगा माझ्यासाठी योग्य ठरू दे. तोच माझा आयुष्यभराचा जोडदार व्हावा असं जर तुझ्या मनात असेल तर तसं होईल.